ओके. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म्स शिकलो. तर कॉन्सन्ट्रेशन टर्म्समध्ये आपण इनिशियल जे काही टर्म्स येतात किंवा कॉन्सन्ट्रेशन्स येतात त्याचं काय गरज आहे, कारण आपण फक्त नंबर ऑफ मोल घेतलं तर चालत नाही का? तर चालत नाही नंबर ऑफ मोल घेतलं तर. का चालत नाही आहे? कारण सॉल्व्हंटचा उल्लेख नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूटमध्ये होत नाही. मग सॉल्व्हंट आणि सोल्यूटचं डायल्युशन केल्यानंतर व्हॉल्यूम वाढते, व्हॉल्यूम वाढल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन कमी होते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण काय केलं, मोलॅरिटी हा कन्सेप्ट तयार केला. आता ह्याची एक छोटासा प्रॉब्लेम घेतो ना, एक दोन प्रॉब्लेम घेतो मी, तुम्हाला मिक्स करून दाखवतो आणि नंतर पुढची टर्म घेतो मी. ठीक आहे. ह्याचे प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या जे डाटा असाइनमेंट असतील त्या असाइनमेंटमध्ये जे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला मिळतील वेळोवेळी. ठीक आहे. त्याचं एक शेवटी लेक्चर करून तुम्हाला की आपण ही असाइनमेंट केल्यानंतर ह्याच्यावर काय काय फायदा होतो त्याचा. ठीक आहे. तर बघा, मोलॅरिटी जर तुम्ही बघितलं असेल तर मोलॅरिटीमध्ये किंवा मोलॅरिटी जर करायचा प्रयत्न केला तर एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे मोलॅरिटीचा. पहिला एक प्रॉब्लेम आहे. ओके. फाइंड आउट molarity of 49 gram H2SO4 dissolved in 200 ml of solution. बघा, सिंपल आहे. आपल्याला मोलॅरिटी काढायची आहे. सोल्यूट दिलेलं आहे. H2SO4 काय सोल्यूट कमी आहे. 200 ml म्हणजे खूप जास्त झालं, याच्या तुलनेत हे खूप कमी आहे. मोस्टली सोल्युशन म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आणि आपल्याला क्लिअर एम एलमध्ये दिलं म्हणजे काय विषयच नाही. एकदम सोपं काम केलं आपलं. ठीक आहे. दुसरं काय म्हणलेलं आहे मोलॅरिटी काढामध्ये फॉर्म्युला काय आपला, पुन्हा लिहायचं बरं का. फॉर्म्युला पाठवते. M = W2 किती आहे W2 मुद्दाम मी वर लिहून ठेवला आहे फॉर्म्युला अगोदरच. वेट ऑफ सोल्यूट. आणि काही जणांना डायरेक्ट करायची सवय असते, काय हरकत नाही करा, पण कधी डायरेक्ट आपलं चुकू शकते. त्यामुळे तुम्ही असं बी करू शकता बरं का. गिव्हन डाटा लिहायचा अगोदर. गिव्हन काय आपल्याला, मोलॅरिटी ऑफ 49 ग्रॅम H2SO4 म्हणजे H2SO4 आपलं सोल्यूट आहे, डिझॉल्व्ह झाले. ते सॉल्व्हंटमध्ये कोणते झाले ते सांगितलं नाही, गरज पण नाही आपल्याला, कारण मोलॅरिटीसाठी जनरली सॉल्व्हंटची गरज पडत नाही. ठीक आहे. कोणतं का असेना सोल्यूट पाहिजे, फक्त त्याचं सोल्युशनचं व्हॉल्यूम किती आहे तेवढं मात्र आपल्याला पाहिजे. मग बघा, W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट किती आहे 49 ग्रॅम. W नंतर M2. तुम्हाला H2SO4चं वेट माहीत असेल, मला माहिती आहे 98 ग्रॅम आहे. हे ग्रॅम पर मोल म्हणतो आपण ह्याला, ग्रॅम पर मोल. ओके. ओके. तर बघा, व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम इन ml किती आहे 200 आहे. चला फॉर्म्युला पुट करा. मोलॅरिटी = W2 किती आहे 49 × 1000 डिवायडेड बाय 98 × 100 नाही सॉरी 200, कारण 200 ml म्हणजे ना व्हॉल्यूम. इथे आपण 200 ml घेतलं आहे. 200 सिंपल आहे. 1 आणि हे 2 कटले, 2×5 = 10. बघा हे कटला 39, दोन्ही 98. मुद्दा मी त्याच्यामुळे तशीच व्हॅल्यू घेतलेली. कटाव आपलं सोपं जावं असं. म्हणजे काय आलं 5/2 म्हणजे मोलॅरिटी = 2.5 मोलार M असं लिहायचं ना, किंवा 2.5 मोलार असं जर लिहिलं तरी चालते, परंतु कॅपिटल M लिहिलं तर सगळ्यात भारी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण मोलॅरिटी काढू शकतो. कधी आपल्याला मोलॅरिटी देतात आणि वेट काढा म्हणतात, ते पण आपल्याला काढता आलं पाहिजे. ठीक आहे. तसा एक फॉर्म्युला घेतो म्हणजे आपल्याला होऊन जाईल. किंवा कधी काय करतात, ह्याचा फायदा आहे बरं का. आता समजा मला व्हॉल्यूम माहिती आहे, मोलॅरिटी पण माहिती आहे, पण किती वेट आहे माहीत नाही, तर मला काढता येते वेट. ठीक आहे. पण मोस्टली आपण वेट मोजूनच टाकतो, त्याच्यामुळे मोलॅरिटी काढता येणं आणि ते काढता येतेच फॉर्म्युल्यानुसार. मोलॅरिटी कशी काढता येते, डायरेक्ट समजा आपल्याला एखादं सोल्युशन दिलं शुगरचं, याच्यामधलं डायरेक्ट वेट काढा म्हणलं, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये ना एखादी मशीन वगैरे डिप करा होती, ते कॉन्सन्ट्रेशन सांगते, ऑटोमॅटिक डिजिटल सांगते. त्या कॉन्सन्ट्रेशनवरून आपण वेट काढू शकतो. तो भाग वेगळा. चला ठीक आहे. पुढचा पॉईंट थोडासा म्हणजे उलटा घेतो, म्हणजे तेच तुम्हाला मी आता सांगत होतो, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ते सोपं जाईल किंवा समजून येईल. ठीक आहे.
0.2 molar acetic acid solution has volume of 75 ml. Has volume of 75 ml. Find out how much acetic acid, किती ॲसिटिक ॲसिड आहे मध्ये, ओके, हाऊ मच ॲसिटिक ॲसिड इन सोल्युशन मध्ये ॲसिटिक ॲसिड किती आहे. एक ॲसिटिक ॲसिड सोल्युशन आहे किती आहे 0.25 मोलार, म्हणजे मोलॅरिटी इक्वल टू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू व्हॉल्यूम इन ml. हा फॉर्म्युला तर आता सांगायची गरजच नाही. किती मोलार सोल्युशन दिले आपल्याला गिव्हन डाटा, म्हणजे मोलॅरिटी इक्वल टू 0.25 मोलार. ठीक आहे. W2 काढायचे आपल्याला, म्हणजे काढायचे. M2 ॲसिटिक ॲसिड म्हणजे असं असतं बरं काय, CH3COOH हा ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे. कार्बन 1 आणि कार्बन 2, 12 2 24. ठीक आहे. 24 आणि हे 4 किती झाले 28, अधिक ऑक्सिजन 16 2 32 म्हणजे 60. मला ऑलरेडी माहिती होतं, पण जस्ट आय एम गोइंग टू कॅल्क्युलेट फॉर युअर सेक ऑफ कन्व्हिनियन्स. ठीक आहे. 60 आहे, 60 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. तर बघा दुसरं काय आहे, W2 ग्रॅम पर व्हॉल्यूम किती दिले 75 ml. संपला विषय. मोलॅरिटी इक्वल टू W2 काय आहे, W2 काढायचे आपल्याला, म्हणजे मोलॅरिटी लिहावं लागेल. सॉरी, मोलॅरिटी किती आहे 0.25 इक्वल टू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 60 इंटू 75. बघा आता मी काय करतो, हे सगळं इकडे घेतो. 0.25 इंटू 60 इंटू 75 डिवाइडेड बाय 1000 इक्वल टू W2. सिंपल आहे. काय करतो आपण ह्याला, हे मल्टिप्लाय करून घेतो ना. 25 0 25, कारण डेसिमल मला मी मुद्दाम इथं हे कठीण आहे बरं, कारण मला इथला डेसिमल उडवायचं आहे मला, म्हणून मी मुद्दाम करायला लागलो हे. किंवा 0.25ला राऊंडिंग ऑफ म्हणजे 1/4 होते, आणि 1/4 न डिवाइड केलं त्याचं 15 येते. ऑलरेडी हे मला माहीत आहे, पण तुमच्यासाठी मी पकड लागलो. 25 0 0 25 सख्ख 150 150 डेसिमल 2 नंतर, म्हणजे बघा 15 पॉईंट आलंच. आणि इंटू 75 डिवाइड बाय 1000 इक्वल टू 1000 इक्वल टू काय आता 15 5 75ला 5 40 7 15 5 75 15 सख्खी 90 15 7 5 105 आणि 7 112. ठीक आहे. डिवाइड बाय 1000 म्हणजे 1.125 ग्रॅम एवढं ॲसिटिक ॲसिड टाकले त्यांनी. वेट म्हणजे ग्रॅममध्ये एवढं ॲसिटिक ॲसिड टाकले. कशामध्ये, त्या 75 ml सोल्युशनमध्ये, किंवा एवढं ॲसिटिक ॲसिड टाकले, नंतर सोल्युशन टाकून व्हॉल्यूम किती गेले 75 ग्रॅम केले. अशा प्रकारे आपण काय काढलो, हे मोलॅरिटीवरून वेट काढलो. म्हणजे आपल्याला वेट आणि मोलॅरिटी ह्या खूप कन्व्हिनियन्स आणि खूप इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, ज्या आपण कंटिन्युअसली शिकणार आहोत किंवा आपल्याला त्या गरजेच्या आहेत. ठीक आहे. तर हे आपण इथं लर्न केलेलं आहे सिम्पल फॉर्म्युलेच्या बेसवर. आता मोलॅरिटी आणि मोलॅरिटीचं पण रिलेशन बनवता येतं बरं का आपल्याला. आता हे जे मोलॅरिटी आहे ती तुमच्या डोक्यामध्ये बसली असं मला वाटते. त्याच्यावरून मी काय करतो, आता मोलॅरिटीची डेफिनेशन तुम्हाला सांगतो, ती एक्सप्लेन करतो, दोघांचं रिलेशन बनवतो आणि दोघांवर प्रॉब्लेम बघूत. मला मग हळूहळू जसं सोबत पुढे जाल तसं तुमची ब्रॉडनेस अजून वाढत जाईल. ठीक आहे.
चला तर लेट्स कंटिन्यू. नेक्स्ट इज वॉट मोलॅलिटी. कॉन्सन्ट्रेशन टर्ममधली दुसरी टर्म्स आहे मोलॅलिटी, ही दुसरी टर्म आहे. ठीक आहे, मोलॅलिटी. मोलॅलिटी जर टर्म आपण बघायची म्हटलं किंवा स्टडी करायची म्हटलं मोलॅलिटी टर्म्सला, तर एक इंटरेस्टिंग पॉईंटनं आपण मोलॅलिटीला स्टडी करू शकतो. कोणत्या इंटरेस्टिंग पॉईंटनं स्टडी करू शकतो थोडक्यात एका मिनिटात सांगतो तुम्हाला मी. पहिला इंटरेस्टिंग पॉईंट काय मोलॅलिटीचा, तर मोलॅलिटी मीन्स वॉट नंबर ऑफ मोल्स ऑफ. मोलॅलिटी मीन्स अगोदर मोलॅलिटी सांगतो. नंबर ऑफ मोल्स ऑफ याचा फॉर्म्युला काय वाटलं तर लिहून ठेवतो मी तुम्हाला. मोलॅलिटी इक्वल टू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू व्हॉल्यूम इन ml. हे आपला फॉर्म्युला झाला. आता मोलॅलिटी नंतर काय, मोलॅलिटी नंतर काय बघा लक्षात घ्या. मोलॅरिटी फरक काय, फक्त इथं R आहे आणि फक्त इथे L आहे, एवढाच फरक आहे. त्यामुळे इथे खूप केअरफुल राहायचं या गोष्टीला. खूप म्हणजे खूप केअरफुल राहिलंच पाहिजे. राहायचं म्हणजे काय तर राहिलंच पाहिजे, या गोष्टीला खूप केअरफुल राहिलं पाहिजे. तर मोलॅलिटी कसं घेतो आपण, सिम्पली घेऊ शकतो मोलॅलिटी आपण. मोलॅलिटी म्हणजे काय, डेफिनेशन देतो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. बघा फरक काय दोघांमध्ये, सोल्यूट डिझॉल्व्ड इन इथपर्यंत सेम आहे, पर इथपर्यंत सेम आहे kg ऑफ सॉल्वंट. तिथे काय होतं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटच होतं. बघा तुम्ही मोलॅरिटीची डेफिनेशन आठवून बघा, तुम्ही लिहून घेतलेली असेल आता. तर बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन पर लिटर ऑफ सोल्युशन होतं इथं, पर लिटर ऑफ सोल्युशन डिझॉल्व्ड इन पर kg ऑफ सॉल्वंट. एवढा फरक आहे बघा, हा अंडरलाईन करण्यासारखा फरक आहे. पर kg तिथं पर लिटर ऑफ सोल्युशन होतं, इथं सॉल्वंट आहे. म्हणजे इथं सॉल्वंटचा वेगळा उल्लेख केला आहे आणि ते पण kg मध्ये केला आहे, किलोग्राममध्ये केला आहे. म्हणून ही टेम्परेचर डिपेंडंट टर्म नाही आहे, टेम्परेचरवर डिपेंड नाही. कारण वेट हे तुम्ही कितीही टेम्परेचर बदला किंवा काही करा, वेट बदलत नाही. ठीक आहे, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन पर kg ऑफ सॉल्वंट कॉल्ड मोलॅलिटी. काय म्हणतो आपण त्याला, मोलॅलिटी असं म्हणतो. आता एक सिम्पल पॉईंट आहे याच्यामध्ये मोलॅलिटीमध्ये, किंवा आपण सिम्पली घेऊ शकतो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन पर kg ऑफ सॉल्वंट कॉल्ड मोलॅलिटी. ओके, बघा ह्याला दाखवतात स्मॉल एम, रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एम. कारण महत्वाचं आहे बरं का, हे इतकं महत्वाचं आहे ना की आपल्याला डोक्यात ठेवलं पाहिजे स्मॉल एम काय आणि कॅपिटल एम काय. कारण हे स्मॉल एमला कॅपिटल एम. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जवळजवळ हे सारखंच वाटते पण सारखं नाही. बऱ्याच सोल्युशनमध्ये सारखं येते सुद्धा, आपल्याला जसं वाटतंय सुद्धा, पण तसं नसतंय. ते फरक असतंच काही ना काही. ओके, 0.001चा फरक असते, पण ते फरक खूप मॅटर करते बरं का पोरांनो. त्याच्यामुळे प्लीज हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, डोक्यात ठेवायचं आपल्याला. तर बघा आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन पर kg ऑफ सॉल्वंट कॉल्ड मोलॅलिटी रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एम. फॉर्म्युला काय होईल, एम इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, बरोबर आहे, डिझॉल्व्ड इन. कशामध्ये डिझॉल्व्ड इन पर kg ऑफ सॉल्वंट. तिथं सोल्यूट होतं, इथं सॉरी सोल्युशन होतं इथं पर kg. आता काय म्हणलं मी तुम्हाला, आताच इथं रिप्रेझेंट करत असताना मी तुम्हाला सांगितलं बघा, काय सांगितलंय की W1 M1 N1, 1 आलं की सॉल्वंट आणि 2 आले की सोल्यूट. म्हणजे W2 M2 N2 हे सगळे सोल्यूटसाठीचे आहेत. वेट ऑफ सोल्यूट, मोलार मास ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. W1 M1 N1 सगळे कोणाचे आहेत, सॉल्वंटचे. इथं वेट ऑफ सॉल्वंट पर kg ऑफ सॉल्वंट म्हणजे वेट ऑफ सॉल्वंट. नंबर ऑफ मोल्स काय आहेत, नंबर ऑफ मोल्स आहेत W2 बाय M2, कारण हे सोल्यूट आहे, इंटू W1 किलोग्रॅममध्ये आहे. पर kg सरळ उल्लेख आहे, जसं पर लिटर तसं पर kg सरळ उल्लेख आहे. याला म्हणतो M इक्वल टू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इन ग्रॅम. कारण मी किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करत असताना 1000 मल्टिप्लाय करावं लागते, मी ते 1000 मल्टिप्लाय
केलेलं आहे, म्हणजे हा फॉर्म्युला बघा. आता दुसरा फॉर्म्युला आपल्यासाठी आलेला आहे, कोणाचा आहे हा? मोलॅलिटीचा. M = W2 × 1000. फरक काय? M2 × W1 इन ग्रॅम, एवढाच फरक आहे फक्त बघा. पण हे खूप इम्पॉर्टंट फरक आहे. इथं व्हॉल्यूम इन्व्हॉल्व आहे, इथं व्हॉल्यूम अजिबात इन्व्हॉल्व नाही. हा खूप इम्पॉर्टंट फरक आहे. त्यामुळे या फरकला आपण कन्सिडर करूनच पुढे गेलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपण तसाच विचार केला पाहिजे. ठीक आहे. तर व्हॉट इज दिस? दिस इज अनदर एक्झाम्पल इन विच मोलॅलिटी टर्म इज इंट्रोड्यूस्ड. आता 1-2 प्रॉब्लेम घेतो मोलॅलिटीबद्दल आणि नंतर त्या दोघांचं रिलेशन सुद्धा आपण बनवू शकतो बरं का. मोलॅलिटी आणि मोलॅलिटीचं रिलेशन बनवू शकतो आपण. आता एक प्रॉब्लेम घेतो आपण. एक नंबर असाइन केलो मी. 30 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड dissolved in 30 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड डिझॉल्ड इन कितीमध्ये 100-200 ग्रॅममध्ये काहीतरी वेट घेऊ पण. ठीक आहे. म्हणजे आपण बघू म्हणा 330 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. ओके. एवढ्यामध्ये डिझॉल्व झालं असेल मध्ये ग्रॅम ऑफ सॉल्वंट. फाइंड मोलॅलिटी. काय फाइंड करा म्हणजे आपल्याला? मोलॅलिटी फाइंड करा असं म्हटलेलं आहे. सिम्पल आहे. आपल्याला आपलं सोल्युशन नॉर्मल वापरायचं, अगोदर घेऊन डाटा. कधी बी बघा प्रॉब्लेम करत असताना, प्रॉब्लेम करणं म्हणजे काय, काही जणांना असं आमचं मॅथ पक्कं नाही सर, आम्हाला प्रॉब्लेम येत नाही. बायोची मुलं खूप असे प्रॉब्लेम करतात. अजिबात पक्कन कच्चं काहीच नसते. प्रॉब्लेम करणे म्हणजे काय करणे? तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत, काही गोष्टी काढायच्या. काही गोष्टी म्हणजे एकच गोष्ट असते जी काढायची असते, त्याच्यावरून मग दुसऱ्या एकापेक्षा जास्त गोष्टी पण काढायच्या असू शकतात. म्हणजे तुम्हाला काही गिव्हन असतात आणि काही त्याच्यावर त्याचा उपयोग करून काढायचे. मग ते उपयोग करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जर कोणती गोष्ट असेल तर ती फॉर्म्युला आहे. कारण दिलेल्या व्हॅल्यू एका फॉर्म्युल्यामध्ये पुट करण्यासाठी तो फॉर्म्युला शोधणं, आणि त्या असं पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू काढायची आहे ती पण पाहिजे, आणि जी व्हॅल्यू ज्या उरलेल्या व्हॅल्यू आहेत ते सगळ्या व्हॅल्यू माहीत पाहिजे आपल्याला. तर हा फॉर्म्युला आहे, ह्याच्यामध्ये M काढायचं आहे. हे सगळं माहीत आहे का आपल्याला? म्हणून ते बघायला पाहिजे. W2 आहे का? बरोबर आहे. W2 किती दिले? 30 ग्रॅम दिले. M2 किती आहे माहीतच नाही मला. M2 पण मला हे माहीत आहे सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला काय? NaOH आहे. सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला काय? NaOH आहे, मला माहीत आहे. मग मी ते NaOH काढतो मी. NaOH वेट काय होईल? Naचं 23, ऑक्सिजनचं 16, हायड्रोजनचं 140 येते. ह्याचं मला ऑलरेडी पाठ असल्यामुळे विषय मी लवकर बी काढू शकतो, पण तुम्ही काळजीपूर्वक काढणं आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे 40 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. नंतर काय दुसरं? नंतर आहे W2 M2. हां, दुसरं काय? व्हॉल्यूम, सॉरी वेट. किती ग्रॅम आहे? W1 सॉल्वंट आहे ना, 1. सॉल्वंटला आपण 1 मध्ये घेतो आणि सॉल्युटला 2 घेत असतो. किती दिलेलं आहे? 330 ग्रॅम. फाइंड मोलॅलिटी. M = काय? W2 × 1000 डिवायडेड बाय M2 × व्हॉल्यूमच आलं बघा पटकन. W1 इन ग्रॅम. हा फॉर्म्युला किद्दा पण लिहा, काही हरकत नाही, चांगलाच आहे. ठीक आहे. तर M = W2 किती आहे? 30 × 1000 डिवायडेड बाय M2 40 × किती आहे? 330. एकदम सोपं आहे बघा. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, 3 × 3 हे 11 झाले. इथं हे कॅन्सल, हे कॅन्सल, 4 नाही 25 होते. म्हणजे काय शिल्लक राहिलं? वर राहिलं 25, खाली राहिलं 11. 11 × 2 = 22, 3 उरले झाले 30, पुन्हा 11 × 2 = 22, 8 उरले झाले 80. ठीक आहे. 11 × 77 = 80 एवढं आहे बघा. हे झालं मोलाल.
म्हणजे मोलॅरिटी ऑफ द NaOH सोल्युशन इज 2.27 मोलाल असं लिहू शकतो तुम्ही. मोलॅरिटी ऑफ NaOH सोल्युशन इज 2.27 मोलाल किंवा 2.27 स्मॉल m. ठीक आहे. हे काय, हे सिंपल पॉइंट आहे. ओके, दिस इज द मोलॅरिटी टर्म and that was the molarity. The difference, what is the difference? Okay, and the difference is a very important. Difference plays the crucial role here because difference शिवाय इथं मजा नाही. डिफरन्स खूप महत्त्वाचा दोघांच्या मध्ये. जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्सच इथं खूप महत्त्वाचा रोल प्ले करते आणि त्याच्यावरूनच आपण बाकीच्या गोष्टी कॅल्क्युलेट करत असतो किंवा करणार पण आहोत. त्यामुळं ही खूप महत्त्वाची पॉईंट आहे, ती आपण इथं इम्पॉर्टंटली लर्न केलेलं आहे. चला, तर आता आपण ना ह्याचं रिलेशन बी शिकू शकतो. मोलॅरिटी आणि मोलॅरिटीचं रिलेशन दोघांचं बघा. मोलॅरिटी म्हणजे आणि मोलॅरिटी या दोघांमध्ये रिलेशन जर मला जोडायचं म्हणलं तर सगळ्यात की पॉईंट काय, मी हे रफ करेपर्यंत तुम्ही आठवण करा, डोक्यात ठेवा. मी सांगणारच आहे तुम्हाला, पण प्रयत्न करा की मोलॅरिटीमध्ये काय बाबा, मोलॅरिटीमध्ये वेट आहे, हे तर सेम आहे, पण इथं वेट आहे. मोलॅरिटीमध्ये काय आहे, व्हॉल्यूम आहे. वेट आणि व्हॉल्यूमला जोडणारा ब्रिज कोणता आहे का, तर ते आपण बघू. बरं, वेट आणि व्हॉल्यूमला जोडणारा कोणता ब्रिज आहे का, ते आपल्याला बघायचं आहे. आठवा वेट आणि व्हॉल्यूमला जोडणारा ब्रिज कोणी असू शकते का किंवा आहे का, आहे, असू शकते. वेट आणि व्हॉल्यूमला कोण असू शकते, तुम्हाला सगळ्याला वेल नोन आहे. वेट आणि व्हॉल्यूम मधला ब्रिज डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू वेट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे जसं डेन्सिटी जोडते तसंच आपल्याला इथं जोडायचं आहे. बघा, मी काय करतो, हे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे ना. समजा मी काय पकडतो, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इक्वल टू ml मध्येच लिखूत पण सगळं आपण, इक्वल टू वेट ऑफ सोल्युशन डिवायडेड बाय डेन्सिटी किंवा डेन्सिटी ऑफ सोल्युशन डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सोल्युशन म्हणजे कोण, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. म्हणजे वेट ऑफ सोल्युशन इक्वल टू, मग आम्ही ह्याला असं पॉईंट टाकू शकतो बरं का, रिलेशन बिटवीन मोलॅरिटी आणि मोलॅरिटी, एम स्मॉल एम आणि कॅपिटल एम मध्ये रिलेशन. वेट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू W1 प्लस W2. वेट ऑफ सोल्युशन आहे, कारण दोघांचं बेरीज म्हणजे काय, दोघांची बेरीज म्हणजे सोल्युशन आहे. मग मी इथे लिहू शकतो डेन्सिटी इक्वल टू W1 प्लस W2 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ml असेल तर ते ग्रॅममध्ये असतील, काही एवढा विषय नाही. ml आणि त्याचा केज एवढा विषय नाही. तर ते जर आपण पोरांनो इथं ठेवण्याचा प्रयत्न केलो व्हॉल्यूममध्ये, तर आपल्याला ऑटोमॅटिकली बऱ्याच गोष्टी मिळतात. मी ते प्रयत्न करतो करायचा. ओके, वी नो मोलॅरिटी फॉर्म्युला, मोलॅरिटी इक्वेशन काय, मोलॅरिटी इक्वल टू W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय M2 इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, मी व्हॉल्यूम इकडे आलो तर बघा, व्हॉल्यूम इकडे डेन्सिटी असे होईल. म्हणजे काय होईल, हे W1 प्लस W2 डिवायडेड बाय डेन्सिटी होईल. आता मी काय करतो, डेन्सिटीला वर घालतो. ओके, म्हणजे इक्वल टू W2 इंटू 1000 इंटू डेन्सिटी डिवायडेड बाय M2 इंटू W1 प्लस W2. हे झालं इक्वेशन. आता ह्याला थोडंसं पॉईंटमध्ये मांडणं महत्त्वाचं आहे बरं का. आता याला काय करतो मी, मोलॅरिटीला इकडे आणतो, सगळ्या टर्म मोस्ट ऑफ इकडे आणतो, कारण मला हे कॅन्सल करायचं आणि ते कॅन्सल करण्यासाठी हे वर पाहिजे. म्हणजे हे एक कॅन्सल होऊ शकते. कसं होऊ शकते बघा, थोडं ॲडजस्टमेंट करतो. W1 प्लस W2 डिवायडेड बाय W2 असं केलं मी. म्हणजे हे दोन टर्म आणि हे इकडे घेऊन आलो, ह्याला एका ब्रॅकेटमध्ये केलो. इथं काय मोलॅरिटी आहे. मोलॅरिटीला मी काय करतो,
इक्वल टू मोलॅरिटीला मी खालीच आणतो, M2ला इकडे मल्टिप्लायमध्ये आणतो, M2 डिवायडेड बाय 1000 इंटू डेन्सिटी असं ठेवतो मी, किंवा डेन्सिटी इकडेच ठेवतो, इक्वल टू डेन्सिटी डिवाइड बाय मोलॅरिटी. ही मोलॅरिटी इकडे आणून डेन्सिटी ॲज ठेवलं 1000 असं ठेवले. मी जर हे काटलो तर काय होईल, W1 बाय W2 प्लस कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 1 होईल, म्हणजे W1 डिवायडेड बाय W2 प्लस 1 इंटू M2 डिवायडेड बाय 1000 इक्वल टू डेन्सिटी बाय मोलॅरिटी. ब्रॅकेट सॉल्व केला मी तर काय होईल, W1 इंटू M2 डिवायडेड बाय W2 इंटू 1000 प्लस पुन्हा 1ला मल्टिप्लाय केलो प्लस काय होईल, प्लस M2 होईल म्हणजे प्लस M2 बाय 1000 होईल इक्वल टू डेन्सिटी बाय मोलॅरिटी. मी एक काम करतो, हे इकडे घेऊन जातो, ते मायनस करतो तिकडे जाऊन, पण ह्याला एक काम करतो त्याच्या अगोदर 1 डिवायडेड बाय असं करतो, 1 डिवायडेड बाय W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इक्वल टू डेन्सिटी बाय मोलॅरिटी मायनस M2 बाय 1000 हे इकडे आणलो. व्हॉट इज दिस? दिस इज मोलॅरिटी. बघा मोलॅरिटीचा फॉर्म्युला, मोलॅरिटीचा स्मॉल एमचा फॉर्म्युला W2 इंटू 1000 M2 W1 ग्रॅम. सिम्पल मोलॅरिटीचा फॉर्म्युला आहे, म्हणजे मी यालाच असं लिहू शकतो, 1 बाय मोलॅरिटी इक्वल टू डेन्सिटी बाय मोलॅरिटी मायनस M2 बाय 1000. दिस इज द इक्वेशन विच गिव्स द रिलेशन बिटवीन मोलॅरिटी अँड मोलॅरिटी. दिस इज द इक्वेशन. खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला मोलॅरिटी माहिती आहे आणि डेन्सिटी माहिती आहे, तर तुम्ही डायरेक्ट मोलॅरिटी काढू शकता, किंवा मोलॅरिटी माहिती आहे आणि डेन्सिटी माहिती आहे, डायरेक्ट मोलॅरिटी काढू शकता. हे खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला दिस गिव्स द रिलेशन. म्हणजे काय हा फॉर्म्युला, 1 बाय M इक्वल टू डेन्सिटी बाय मोलॅरिटी मायनस M2 बाय 1000. दिस इज वॉट, दिस इज द रिलेशन बिटवीन M अँड M. महिंद्रा अँड महिंद्रा जसं आपण म्हणतो ना, ते M आणि M वेगळं, हे मोलॅरिटी आहे, हे मोलॅरिटी M आहे. ओके, सो दिस इज द रिलेशन, व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन दॅट वी फाइंड आउट, दॅट वी mathematically that we derived. You utilize it in different purposes. Okay, good. आपण ह्याचे प्रॉब्लेम नंतर बघूत.